पुढली बातमी पाहूयात। टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केलाय। प्रकरणामध्ये जवळपास 1.25 लाख मुंबईकरांची फसवणूक झाल्याची माहिती आहे। दरम्यान गिरगावमधील टोरेसच्या कार्यालयात मुंबई पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूयात। मी आहे आत्ता टोरेसच्या ग्रँड रोडच्या इथल्या कार्यालयात। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की टोरेस कंपनीमध्ये गुंतवणूक करून अनेकांची फसवणूक झालेली आहे। हा जो घोटाळा आहे तो जवळपास करोडो आणि लाखो रुपयांचा घोटाळा आहे। या टोरेस कंपनीने आधी 11% व्याज देतो, 20% व्याज देतो, आठवड्याला व्याज देतो, महिन्याला व्याज देतो, असं करून लोकांकडून पैसे घेतले आणि त्यानंतर अचानक ही कंपनीचे जे मालक संस्थापक आहेत त्यांनी ही कंपनी बंद करून ते फरार झालेले आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणात मुंबईमध्ये यांची 6 दुकानं होती। त्यापैकी ग्रँड रोडला एक आहे, दादर येथे एक आहे, कांदिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि कल्याण अशी 6 दुकानं यांची इथे होती। आता आपण ग्रँड रोडच्या दुकानात आहोत। ज्या पद्धतीने दादरला EOW म्हणजे आर्थिक गुन्हे अन्वेषणकडनं तपास सुरू आहे, त्याच पद्धतीने ग्रँड रोडच्या दुकानात देखील EOW तर्फे इथे पंचनामा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते इथे तैनात आहेत। आतमध्ये देखील जे EOWचे कर्मचारी आहेत ते काम करताना पाहायला मिळत आहेत। नेमकं आतमध्ये काय मिळत आहे, किती रुपयाची कॅश या कार्यालयात जमा आहे, नेमकी दागिने जे त्यांनी दिले होते त्यातले किती दागिने खरे आहेत, किती खोटे आहेत, या सगळ्याचा जो तपास आहे तो सध्या आतमध्ये सुरू आहे। या दुकानात देखील अनेक जणांनी गुंतवणूक केलेली पाहायला मिळते, कारण संपूर्ण जाळं यांनी हे मुंबईभर पसरवलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे ज्या व्यक्तीला जिथे जवळ पडेल त्या व्यक्तीने तिथे पैसे गुंतवलेले आहेत आणि हातावर पोट असलेल्या लोकांनी सुद्धा स्वतःचे दागिने, घर, तसंच अक्षरशः आपली पुंजी जी आहे ती पणाला लावून इथे पैसे गुंतवलेले आहेत। आर्थिक लाभ होईल या एका आशेपायी लोकांनी इथे पैसे गुंतवले, मात्र अक्षरशः लोकांचं नुकसान झालेलं आहे। यातल्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र जे मुख्य आरोपी आहेत कार्टर आणि दुसरा जो आरोपी आहे तो अभिषेक गुप्ता, हे दोघंही अद्यापही पोलिसांना मिळालेले नाहीत। इतकंच नव्हे तर 72 तासात पुन्हा टेलिग्राम ॲपवर आमची कंपनी सुरू होईल, कुठल्याही पद्धतीत कंपनीमध्ये फ्रॉड नाही, अशा पद्धतीचं जे गोष्ट आहे ते लोकांना ते सांगतायत। त्यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात आशा पल्लवित करण्याचं काम जे आहे ते देखील करतात। त्यामुळे पोलीस देखील आवाहन करतात की आता अशा पद्धतीच्या भूलथापांना बळी पडू नका। पोलिसांनी एक फॉर्म भरलेला अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे, सादर केलेला आहे। त्या अर्जामध्ये तुम्ही तुमची माहिती आणि किती पैसे गुंतवलेत या संदर्भाची सगळी माहिती जी आहे ती भरून पोलिसांना द्यायची आहे, जेणेकरून पोलिसांना यावर कारवाई करणं जी आहे ते अधिकाधिक सोपं जाणार आहे। आपण आता बघतोय की सध्या ग्रँड रोडच्या या दुकानाच्या बाहेर देखील ज्या पद्धतीने दादरच्या दुकानाच्या बाहेर गर्दी झाली होती, त्याच पद्धतीने ग्रँड रोडच्या दुकानाच्या बाहेर देखील लोक येत आहेत। आपले पैसे परत मिळतील का या एका आशेवर लोक आहेत आणि आपल्याला बघायला मिळतंय की अक्षरशः नागरिकांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळताना पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।